नाराज प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत होणार प्रवेश. शिवसेनेत या तुमचा योग्य सन्मान राखू. उद्धव ठाकरेंचा फोनवरून प्रशांत जगतापांना ऑफर. सोलापूर जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयएमचे माजी नगरसेवक अजहर हुंडेकर यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल. प्रकरणी पोलीस कर्मचारी महेश माळी यांनी गुन्हा केला दाखल. ठाकरे बंधूंच्या युतीवर आनंद व्यक्त करणारे कार्यकर्ते दुसऱ्या दिवशी भाजपात. कार्यकर्त्यांना संजय राऊतांचा नैतिकतेचा सवाल. हा सर्वात मोठा विनोद. केशव उपाध्येंचा ट्विट करत टोला. जयंत पाटील आज उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी घेणार भेट. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर भेटीला विशेष महत्त्व. अमरावती पालिका निवडणुकीत जातीवाद होऊ नये. सर्वधर्मीय भाईबाई अशी परिस्थिती असायला हवी. महाशक्ती पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज यांची प्रतिक्रिया. कोल्हापुरात काँग्रेसकडून पहिल्या टप्प्यातील अधिकृत 30 उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेनं मागितलेल्या जागा वगळता काँग्रेस यादी जाहीर करण्याची शक्यता. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढवली पाहिजे. राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केलं मत. पुणे भाजप यादीवर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब. पुण्याची भाजप उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता. पुणे शहरातील शिवसेनेचे नाराज शिवसैनिक करणार आंदोलन. भाजप शिवसेनेला कमी जागा देत असल्यानं आंदोलन. आमदार केचेंना महिलांनी घेराव घातल्याचं प्रकरण. केचेंच्या समर्थकांकडून आज आरवी बंदची हाक. नागपूर पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 125 तिकीटं फायनल. मुंबईत झालेल्या प्रदेश निवड समितीच्या बैठकीत 90% जागांवर उमेदवार निश्चित. कोल्हापूर पालिका निवडणूक आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार. आज घोषणा होण्याची शक्यता. लोकशाहीला सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये अद्याप महायुतीत जागा वाटप ठरेना. 45 जागांवर शिवसेना ठाम. गिरीश महाजन दादा भुसेंमध्ये आज चर्चेची शक्यता. नाशिकमध्ये आज शिवसेनेत इन्कमिंग. काल भाजपतील पक्षप्रवेशानंतर आज शिवसेनेत पक्षप्रवेश. मिरजेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी महापौरांसह 16 नगरसेवक राष्ट्रवादीत. पक्ष बदलू गद्दारांसाठी आम्ही समर्थ. जयंत पाटलांचा गयारामांना इशारा. अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांना समन्वयाची जबाबदारी. नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत, संजय राठोड, आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत बैठक. मुंबईतील जागा वाटपावरून भाजप शिवसेनेत पुन्हा खलबतं. आज पुन्हा भाजप शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक. अमरावती पालिका निवडणुकीसाठी महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटेना. 87 जागांपैकी 55हून अधिक जागांसाठी भाजपचा निर्धार. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमा यांच्यावर सोलापूर पालिका निवडणुकीच्या नियोजन आणि प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काढलं निवडपत्र. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेत 5 बैठका. मात्र अद्याप निर्णय नाही. मराठवाड्यात युतीत किंवा स्वबळावर मनपा निवडणूक लढण्यासंदर्भात घोषणेची शक्यता. कोल्हापुरात मवियात जागा वाटपाचा तिढा. शरद पवारांची राष्ट्रवादी मवियासोबत फारकत घेणार असल्याची शक्यता. अजित पवारांच्या भेटीवर रोहित पवारांचं तो मी नव्हेच. अजित पवारांच्या भेटीनंतर रोहित पवारांची लपवाछपवी. चंद्रपूर पालिका निवडणूक. भाजप आणि शिवसेना युतीमध्ये निवडणूक लढण्याचा निर्णय. मेरिटवर आधारित उमेदवारांना तिकीट देणार असल्याची निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेतींची माहिती. लातूर पालिका निवडणूक महायुती म्हणून सामोरे जाण्याचा भाजपचा प्रयत्न. राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी चर्चा सुरू. भाजप नेते संभाजीराव पाटील निलंगेकरांची माहिती. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षावर रात्री उशिरा बैठक. मंत्री सामंत आणि राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत बैठकीत मुंबईच्या जागा वाटपाबाबत चर्चा. पुण्यात अजित पवार सकाळपासून बारामती हॉस्टेलमध्ये. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याकडे लक्ष. पुण्यात अजित पवार, रोहित पवार आणि अमोल कोल्हेंमध्ये बैठक. बैठकीत केवळ पिंपरी चिंचवड मधील जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा. अमोल कोल्हेंची माहिती. पुण्यात अजित पवारांच्या बंगल्याबाहेरून वेगाने जाणाऱ्या कारमध्ये रविकांत वरपे आणि रोहित पवार. भीमथडी जत्रेचं आयोजन ठिकाणी लांबलेल्या कारमधून दोन्ही नेते बाहेर पडले.
तर दादर स्थानकात प्लॅटफॉर्मवर पडलेल्या व्यक्तीचा रेल्वे जाऊनही जीव वाचला. व्यक्तीला बाहेर येण्यास सतीश पाटील यांनी मदत करत केली विचारपूस. मनसेची साथ सोडलेले प्रकाश महाजन आज शिवसेनेत करणार प्रवेश. महाजनांचा दुपारी 12:30 वाजता पक्षप्रवेश. छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आजपासून प्रचाराचा प्रारंभ. संध्याकाळी 6 वाजता आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात रॅली. मनसे ठाकरेंच्या शिवसेनेत जागा वाटपाचा तिढा कायम. शिवडीतील 2 जागा ठाकरेंच्या शिवसेनेला तर 1 जागा मनसेला देण्याचा निर्णय. भिवंडी निजामपूर पालिका निवडणूक आप स्वबळावर लढणार. 90 जागांसाठी उमेदवारांची चाचपणी अंतिम टप्प्यात. वसईत बविया नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजप कार्यकर्ते नाराज. बहुजन विकास आघाडीमधून आलेल्यांना तिकीट देऊ नका, कार्यकर्त्यांचं प्रदेशाध्यक्षांना पत्र. छत्रपती संभाजीनगरात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीनंतर जल्लोष. मनसे कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फोडले फटाके. कराडमध्ये आजपासून कृषी, पशु आणि औद्योगिक प्रदर्शन. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते होणार उद्घाटन. नागपुरात राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवणार. युतीची वाट न पाहता राष्ट्रवादीच्या आभा पांडे भरणार उमेदवारी अर्ज. पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांना लढण्यासाठी 5 राष्ट्रीय तर 14 राज्यस्तरीय नोंदणीकृत पक्षांमधून उमेदवारीची संधी. अपक्ष उमेदवारांना निवडणुकीसाठी तब्बल 167 चिन्हांचा पर्याय. विदर्भातील 4ही महापालिकेत भाजप शिवसेनेची युती. नागपूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपुरात महायुतीचं ठरलं. बावनकुळेंची माहिती. मुंबई महापालिकेसाठी उमेदवारांना इंग्रजीत अर्ज भरण्याची मुभा. राज्य निवडणूक आयोगानं पत्र काढून केली स्पष्ट भूमिका. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 75,000 कर्मचाऱ्यांची आवश्यकता. 29 डिसेंबरपर्यंत आयोजित निवडणूक विषयक प्रशिक्षण टाळल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार. सोलापूर पालिका निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी अद्याप रुजू नाहीत. अधिकाऱ्यांना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासेंची कारणे दाखवा नोटीस. अमरावती पालिका निवडणुकीसाठी कायदा आणि सुव्यवस्था आढावा बैठक पार. प्रशासन आणि पोलीस यंत्रणेतील समन्वय अधिक प्रभावी करण्यावर बैठकीत विशेष भर. सोलापूर महापालिकेत युतीसाठी भाजप आणि शिवसेना नेत्यांची बैठक. 102 जागांपैकी 50% जागा शिवसेनेला सोडण्याची शिंदे गटाच्या नेत्यांची मागणी. कोल्हापुरात महापालिकेसाठी आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाकडून तयारीला सुरुवात. कोरेंनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती. चंद्रपुरात महापालिकेच्या 66 जागांसाठी निवडणुकीला नामनिर्देशन प्रक्रियेला वेग. 406 इच्छुकांनी 863 नामनिर्देशन पत्रांची केली उचल. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीकरता MIM कडून उमेदवारी जाहीर. शहरात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी. बोरिवली 3 दिवसीय लिटिल चॅम्प्स कप अंडर 11 क्रिकेट सामन्यांचं विशेष आयोजन. स्पर्धेत दिनेश लाड क्रिकेट फाउंडेशन तर्फे दत्तक घेतलेली मुलं सहभागी होणार. खडकवासला पंपिंग वरून येणारी जलवाहिनी फुटली असून दुरुस्तीचं काम सुरू. जलवाहिनी फुटल्यानं पुणे शहरातील अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत. नवी मुंबई विमानतळावर पहिल्याच दिवशी 4,000 प्रवाशांची नोंद. पहिल्या टप्प्यात 16 शहरांशी जोडणी. यंदाही नव्या वर्षाचा आनंद पहाटेपर्यंत. मध्य रेल्वेच्या 4 विशेष लोकल तर CSMT पनवेल आणि पनवेल CSMT लोकल देखील सोडण्यात येणार. बीडच्या सह्याद्री देवराईतील झाडे जाळल्याचा हिंगोलीत निषेध. हिंगोलीत वृक्षप्रेमींनी 120 फुलांची झाडं लावून झाडं जाळणाऱ्या समाजकंटकांचा केला निषेध. कॅब बुक करताना आता महिला प्रवाशांना महिला ड्रायव्हर निवडण्याची सुविधा मिळणार. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून कॅब ॲग्रिगेटर कंपन्यांसाठी नवे नियम जारी. पिंपळनेर नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राउंडमुळे ग्रामस्थ हवालदिल. संतप्त नागरिकांनी जेबापूर शिवारात कचरा गाड्या अडवून परत पाठवल्या. बुलढाण्यात शेतात जाणारा रस्ता अडवल्यानं 4 वर्षापासून जमीन पडीक. शेतरस्ता पोलीस संरक्षणात मोकळा झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. बीडच्या केजमध्ये रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचं धान्य वाटपाच्या निषेधार्थ आझाद क्रांती सेना आक्रमक. 5 जानेवारीपर्यंत कारवाई न झाल्यास 6 जानेवारीला रास्ता रोकोचा इशारा. सिंधुदुर्गात महावितरणच्या कंत्राटी कामगारांच्या पगाराला कात्री. कंत्राटदारांमार्फत महावितरणला निवेदनं, मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष.
कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झालेल्या महिलांची हेळसांड. जालन्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात बेड अभावी महिलांवर जमिनीवर झोपण्याची वेळ. समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री उभारणीसाठी 45 ते 60 मिनिटांचा ब्लॉक. 27 ते 29 डिसेंबर दरम्यान टप्प्याटप्प्यानं वाहतूक बंद राहणार. बीडमध्ये शेतकरी हक्क मोर्चा. जिल्हाधिकारी कार्यालयावर हातात रोपं घेऊन शेतकऱ्यांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. नवी मुंबई विमानतळावर विमानसेवेला सुरुवात. दिवा पाटील यांचं नाव न देता सुरुवात केल्याच्या निषेधार्थ भिवंडीत गावोगावी भूमिपुत्रांचं आंदोलन. आयुष कोमकर हत्या प्रकरण. आयुषच्या आईचे पोलिसांना राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुभाष जगताप विरोधात तक्रार करणारं पत्र. पोलीस तपासात छेडछाड प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची पत्रातून मागणी. बांगलादेशात हिंदू बांधवांवर अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. छत्रपती संभाजीनगरात बांगलादेश सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून संताप व्यक्त. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात अमरावतीत तीव्र आंदोलन. राजकमल चौकात बजरंग दल आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आंदोलन. सिडकोकडून लाडक्या कंत्राटदारासाठी नियमांची मोडतोड. कंत्राटदाराला टेंडर मिळवून देण्यासाठी नियमबाह्य काम. जयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त सुरक्षा व्यवस्थेचा आढावा. पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भीमा कोरेगाव परिसरास भेट. सिंधुदुर्गातील पाट गावात कलिंगड उत्पादन सर्वाधिक. गावातून नियमित जवळपास 50 टन कलिंगडांची विक्री. हिंगोलीत पारंपरिक शेतीला बगल देत शेतकऱ्यांकडून आंतरपीक म्हणून बटाटा पिकाची लागवड. वरुड समत परिसरात शेतकऱ्यांनी संत्र्याच्या बागांमध्ये केली बटाटा पिकाची लागवड. वाशिमच्या मानोरा तालुक्यात कपाशी वेचणीला सुरुवात. मात्र मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी अडचणीत. शेती आधुनिक आणि फायदेशीर करण्याच्या उद्देशानं शेतकऱ्यांसाठी महाविस्तार AI ॲप. शेती संदर्भात सविस्तर माहिती ॲपमध्ये उपलब्ध. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.